मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांची उपोषणापूर्वी भेट घेणार. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी दिवसा ढवळा गोळीबार. भर चौकामध्ये 7 राऊंड फायर, 3 जण जखमी. राष्ट्रवादी पुन्हा फुटण्याची चर्चा. शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ. राष्ट्रवादीचे काही नेते संपर्कात असल्याचं शिरसाटांचं वक्तव्य. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष, अजित पवारांचा पक्ष फोडण्याचा हेतू नाही, उदय सामंतांचं वक्तव्य. पार्थ पवारांबद्दल नाराजी नाही, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही टाकला पडदा. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. कर्जमाफी वेळेवर देण्याचे प्रयत्न सुरू. शिरसाटांकडून असदुद्दीन ओवैसींचं कौतुक. राज्याबाहेरील व्यक्ती महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करतो, ओवैसींसारख्या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. शिरसाटांची स्तुती सुमन. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत. अंबाजोगाईमध्ये सीबीआयकडून झाडाझडती. 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासेसची सुद्धा चौकशी. 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला मिळाला नवीन अध्यक्ष. प्रफुल्ल गुडदे यांच्याकडे नागपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी. महालक्ष्मी ते मोनोरेल प्रस्तावित स्कायवॉकची लांबी घटली. 384 मीटर लांबीचा स्कायवॉक आता 283 मीटरवर. धाराशिवच्या ग्रामीण भागामध्ये इंधन तुटवडा. डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल. इंधन तुटवड्यामुळे शेतीची कामं रखडली. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना अधिकारी मटक्याचे आकडे पाहण्यात व्यस्त. सावंतवाडीतील अधिकाराचा प्रताप. आई रागावल्यानं मुलीनं स्वतःवर केले चाकून वार. चाकू हल्ला केल्याचा रचला बनाव. पोलीस तपासामध्ये फुटलं बिंग. बोंधू राजेंद्र गडगे प्रकरणी गडगेची मुलगी आणि इतर दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. तंत्रमंत्रानं आजार बरे करण्याचा दावा करायचा गडगे. वांद्रे अतिक्रमणाविरोधामध्ये कारवाई दरम्यान दगडफेक प्रकरणी 15 आरोपींना पोलीस कोठडी. एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामध्ये रवानगी. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरानची हत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञाताकडून झाडल्या गोळ्या. हमजा पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारांपैकी होता एक. पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला कारच्या बोनेटवर फिरवलं. कर्नाटकातल्या म्हैसूरमधला धक्कादायक व्हिडिओ. चालकानं गाडी थेट नेली 500 मीटर पर्यंत. इबोलामुळे भारतीय विमानतळांवरती अतिदक्षता. प्रवाशांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना. गायीचा बळी देणं हा ईदचा भाग नाही. कोलकाता उच्च न्यायालयाकडून जनावरांच्या कत्तलीवर कायमची बंदी. युद्धावरून पडद्यामागे तणाव. शस्त्रसंधी की संघर्ष, यावरून ट्रम्प नेत्यानाहू यांच्यामध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. अमेरिका इराण संघर्ष चिघळणार. युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींची ठाम भूमिका. गुजरातचा चेन्नईवरती 89 धावांनी दणदणीत विजय. चेन्नईचा आयपीएल मधला प्रवास जवळपास संपल्यात जमा. आज हैदराबाद समोर बंगळुरूचं आव्हान. हैदराबादला विजय गरजेचा.